कोरोना वायरस की नई किस्म बहुत ज़्यादा ख़तरनाक। नांदेड़ के आवाम से ज़िला इंतज़ामिया की अहम अपील। आणि नवीन जे व्हेरियंट निघाले कोरोनाचं ओमिक्रॉन नावचं, ह्याच्यामध्ये सविस्तर चर्चा आणि सविस्तर मार्गदर्शन झालेलं आहे. ओमायक्रॉन नावाचा हे कोरोना व्हायरस जो आहे हा अत्यंत घातक आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही हा ओमायक्रॉन व्हायरस नावाचा जो कोरोना व्हायरस आहे तो एकदम घातक आहे. आपल्या नांदेड जिल्ह्याची परिस्थिती पाहता आपल्याकडे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आणि पूर्णपणे सज्ज आहे. आपण तिसरी लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपण तयार आहोत. पण ह्याच्यामध्ये एक आपल्याला भीतीचं कारण आहे की आपलं लसीकरण जेवढं आपलं व्हायला हवं होतं ते लसीकरण आपलं फार कमी झालं आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती आहे की ज्यांचं लसीकरण राहिलेलं आहे त्यांनी लसीकरण तातडीनं करून घ्या. कारण का हे व्हायरस हे हा जो विषाणू आहे हा विषाणू ह्याच्यामध्ये ज्यांनी लसीकरण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सौम्य लक्षणं दाखवतो. पण ज्यांनी लसीकरण करून घेतलेलंच नाही आहे त्याच्यामध्ये हा तीव्र रूपाचे लक्षण दाखवत असतो. आणि माझी आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे की जरी आपलं लसीकरण झालेलं असेल तरी आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, आता सध्या गर्दी करायचं काही कारण नाही आहे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण पाळणे, या 3-4 गोष्टी आपण जर केल्या तर तिसरी वेव्ह ही निश्चितच आपल्याकडे सौम्य राहील. मान्यकर नांदेड डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचा मेंबर आहे कोविडचा. आजच आमची CM साहेबांची VC झालेली आहे. त्याआधी कलेक्टर साहेबांनी सुद्धा एक आमची मीटिंग घडवून आणलेली होती. तर ही मीटिंग पर्टिक्युलरली कोविडचा नवीन स्ट्रेन जो येणार आहे, ऑलरेडी तो साऊथ आफ्रिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये पसरलेला आहे. विशेषतः ग्रेट ब्रिटन, इटली, युरोप या देशांमध्ये अतिशय झपाट्याने पसरतो आहे. आणि हा जवळपास आपल्याकडे जी सेकंड लाट आली होती त्याच्यापेक्षा 500% जास्त ट्रान्समिशन आहे त्याचं. इतक्या फास्ट तो पसरतो. आणि एवढंच नव्हे तर ज्या लोकांनी वॅक्सिनेशन घेतलेलं नाही, ज्यांच्यामध्ये बिलकुलच इम्युनिटी नाही, त्यांना अतिशय सिरियस परिणाम त्याचे भोगावे लागू शकतात. त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्रत्येकाने जर वॅक्सिनेशन घेतलं नसेल तर त्याने आवर्जून वॅक्सिनेशन घेणं आवश्यक आहे. म्हातारे व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती, पर्टिक्युलरली ज्यांना हार्ट डिसीज आहे, डायबिटीस आहे, किडनीचा विकार आहे, हायपरटेन्शन आहे, अशा व्यक्तीने तर आवर्जून घेणं आवश्यक आहे. आपण असं आता म्हणून चालणार नाही की आता काय कोरोनाच्या केसेस कमी झालेल्या आहेत, कोरोना तर आपला गेला आहे. पण असं नाही, ही तिसरी वेव्ह येण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. आणि हा ओमायक्रॉन नावाचा जो नवीन कोविडचा व्हायरस आहे, स्ट्रेन आहे, तो अतिशय खतरनाक आहे. हा 500 पट जास्त खतरनाक आहे. त्यामुळे प्रत्येकांना माझी नम्र विनंती आहे की वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे. 18 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीने वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon.